संजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतो ही पोकळ्याची भाजी। मी तुम्हाला दाखवली होती ना, ही बघा। ही भाजी अशी निवडून घेतली आहे आणि यासाठी फक्त आपण घेतलंय काय, लसूण आणि मिरची। आता ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची, निथळवायची आणि मग फोडणी टाकायची। चला तर मग आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेऊया। आता ही भाजी आपण अशी स्वच्छ धुवून घेतली आणि अशी निथळत ठेवलेली आहे। ते बघा, पोकळ्याची भाजी। या भाजीविषयी मी थोडक्यात सांगते तुम्हाला। ज्यांना HB हेमोग्लोबिनचं प्रमाण ज्यांच्या शरीरामध्ये कमी असतं त्यांनी आठवड्यातून एकदा ही भाजी, जर शक्यतो इथं ह्या भागात भेटत नाही ही भाजी, जर तुम्हाला चुकून जर भेटलीच पोकळ्या ह्या प्रकारची भाजी, तर रक्त वाढीसाठी खूप चांगली असते ही भाजी। हेमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं ह्या भाजीमध्ये, म्हणून आम्ही जास्त खातो। तर मी आधी इथं तेल ठेवले, कढईत टाकले थोडं, आणि ह्याला लसूण लागतो। बाकी आपण ह्याच्यात कूट वगैरे काय घालत नाही, फक्त लसूण महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये थोडा लसूण जास्त लागतो आणि थोडीशी मिरची। नुसती मिठाची पण चांगली लागते भाजी। सोनेरी कलरवर येईपर्यंत लसूण परतून घ्यायचं। बघा, तुम्हाला जर अशी भाजी कुठं भेटली ही अशी भाजी हलवून घ्यायची, व्यवस्थित परतवून घ्यायची तेलामध्ये, आणि त्यानंतर मग मीठ थोडंसं आपल्या प्रकृतीला मानवेल असंच टाकायचं, कारण ही भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते। मग मीठ थोडंसं अंदाजानेच टाकायचं। तर तरुण पिढीसाठी मला असं सांगावंसं वाटतं की आजकाल फास्ट फूड आणि हे बाहेरचं खाण्याचं प्रमाण खूप वाढले, आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून ह्या रेसिपी खूप महत्त्वाच्या आहेत। ह्याच्यात आपण दुसरं काहीही टाकत नाही, अगदी शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकत नाही। आता डॉक्टर सांगतात की शेंगदाणे कमी खा किंवा खोबरं कमी खा, पांढरे तीळ, आणि कधीतरी खाल्लं तर खूप ते आपल्या शरीराला पौष्टिक बनतं। आणि अशा ह्या पालेभाज्या, एकतर पालेभाजी आपल्या जेवणात रोजच्या आहारात एक वेळ पाहिजे, कमीत कमी सकाळी किंवा संध्याकाळी, तुम्हाला जसा टाईम भेटेल तसं। तर ह्या पालेभाज्यांची किंवा घरातल्या पौष्टिक पदार्थांची भविष्यासाठी येणाऱ्या शारीरिकदृष्ट्या जे आजारपण येते त्याच्यासाठी खरोखर ह्या सगळ्या रेसिपी खूप महत्त्वाच्या आहेत। मला शेअर करा, सबस्क्राईब करा। फक्त 155च सबस्क्रायबर झालेत, 1 वर्ष झालं माझ्या चॅनलला, पण कुणाला आवडत असेल कुणाला नसेल, पण मी माझं सांगण्याचं कर्तव्य दररोज एक रेसिपी टाकून करतच राहणार आहे, कारण खूप गरज आहे ह्या रेसिपींची। तुम्हाला आता अनेक पदार्थ दाखवतील की हे असं बनवा, तसं बनवा, किंवा जे खरोखरच जुन्या गोष्टी आहेत, जुन्या आणि नव्याचा आपण संगम करून वेगवेगळ्या रेसिपी बनवतोय, आणि प्रत्येक रेसिपी पौष्टिकच असते, पौष्टिकच आहे। आणि थोडं बघा रेसिपीकडे, सबस्क्राईब करा।
बघा, ही अशी भाजी परतवून घ्यायची, बारीक गॅसवर शिजू द्यायची. याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर तंतुमय पदार्थ आणि याच्यामध्ये जर फायबर प्रमाण जास्त आहे. आता थोडंसं देठ आहे, कोळे आहेत ते एकदम, शिजायला थोडासा वेळ लागतो. वेळ म्हणजे असं काही फार नाही, 5-7 मिनिटं. बारीक गॅसवर आपण आता हिला शिजू द्यायचं. याच्यावर झाकण ठेवूया आता. आता ही तयार झाली आपली पोकळ्याची भाजी. हे बघा, ही तयार झाली आपली पोकळ्याची पौष्टिक भाजी. आणि रंजना की रसोई या चॅनलला प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.